विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेशनरी वेव्ह और फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह हा घटक पाहणार आहोत. स्टेशनरी वेव्ह इज द वन एक्झाम्पल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. याच्या अगोदर आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह याचा प्रिन्सिपल पाहिलेला आहे, इंटरफरन्स पाहिलेला आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. द स्टेशनरी वेव्ह इज द एक्झाम्पल ऑफ superposition of waves. Now we consider a string. दोरी आपल्याला माहिती आहे. एक दोरी जर आपण दोन फिक्स बाजूला बांधली, समजा this is fixed support and this is also fixed support, and the string is fixed between two ends. दोन फिक्स सपोर्टला आपण जर अशी एक स्ट्रिंग बांधली आणि त्या दोरीला सेंटरला आपण असं फोर्स अप्लाय करून प्लग किंवा असा खाली ओढल्याने सोडून दिली, तर दोरीमध्ये आपल्याला लूप तयार झालेले दिसतात. म्हणजे ह्या दोरीमध्ये आपल्याला लूप दिसतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होते, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होते आणि ते या ठिकाणी पण रिफ्लेक्ट होते. म्हणजे एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला तयार होईल आणि दुसरी निगेटिव्ह डायरेक्शनला तयार होईल. म्हणजे अशी जर आपण साधं उदाहरण घेतलं किंवा दोरी असेल किंवा एक आपल्या हातामध्ये धरलं, एक फिक्स सपोर्टला बांधलेला आपण त्याला जर्क केला असा, तर त्या दोरीमध्ये लूप्स तयार होतात आणि तिथं दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होतात. एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाते, एक निगेटिव्ह डायरेक्शन होते आणि दोन्ही वेव्स ह्या आयडेंटिकल असतात, त्यांचं ॲम्प्लिट्यूड सारखं असतं आणि ते वेव्ह इंटरफेअर होतात, त्या मिक्सअप होतात, त्यांचं सुपरपोजिशन होतं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, किंवा आपण त्याला इंटरफेअर होतात आणि त्या ठिकाणी लूप्स तयार होतात आणि त्याच वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणतो. आपण जर त्याचं नेचर विचारात घेतलं, ही जी वेव्ह आहे ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शनला चालली आणि दुसरी वेव्ह ही एक निगेटिव्ह डायरेक्शनला चालली, एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला चालली आणि ह्या दोन वेव्हचा इथं इंटरफरन्स झालेला दिसतो. कुठं झालेला आहे? या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी ह्या वेव्हचा इंटरफरन्स झालेला आहे. त्यामुळं काय घडतंय, आपल्याला तर लूप तयार झाले. वरून इथे 1, 2, 3 आणि 4 असे इथं आपल्याला लूप तयार झाले. म्हणजे डेफिनेशन आपण कशी करता येईल की व्हेन टू आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल अलॉंग सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन. रस्ता एकच आहे त्यांचा, पण एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला चालली, एक निगेटिव्ह डायरेक्शनला चालली. दोन्ही वेव्ह आयडेंटिकल आहेत, ते सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत, दोन्ही आयडेंटिकल आहेत, त्यांचं ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी सारखं आहे, परंतु रस्ता सुद्धा त्यांचा सारखा आहे. पण एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला चालली, एक निगेटिव्ह डायरेक्शनला चालली. देन these two waves interfere with each other and the resultant wave जी तयार होणार आहे इंटरफॉर्म झाल्यानंतर there is formation of loop and such wave is called stationary wave or it is also called standing wave. Standing wave.
ही झाली त्याची डेफिनेशन की व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग same path but opposite in direction and both are interfere with each other and formation of loop, such a resultant wave is called stationary wave or it is also called static wave. म्हणजे अशा प्रकारे हे स्टेशनरी वेव्ह तयार होते आणि स्टेशनरी वेव्ह सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं उदाहरण आहे. मग आणखी काय याच्यामध्ये आपल्याला बघायचं दुसरा भाग, द इक्वेशन ऑफ सच स्टेशनरी वेव्ह. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. मग इक्वेशन काय येईल स्टेशनरी वेव्हचं? नाव we consider two simple harmonic progressive waves having same amplitude say small a and same wavelength, that is lambda. Same amplitude and same wavelength traveling along same path but opposite in direction. जर अशी कंडिशन आपण विचारात घेतली, now the first wave along positive direction, say y1 is equal to a sin 2 pi nt minus x upon lambda. ह्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. यांची किंमत आपण 1 upon t टाकली तर हे इक्वेशन आपल्याला असं सुद्धा लिहिता येतं t upon capital T. परंतु आपण बोर्डाचं पुस्तक फॉलो करणार आहोत, त्याच्यामध्ये इक्वेशन हे घेतलेलं आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. पण ही सिंपल हार्मोनिक जी वेव्ह आहे ही पॉझिटिव्ह डायरेक्शनला चालली म्हणून आपण ते इक्वेशन घेतलेलं आहे. इक्वेशन आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. पहा y1 is equal to a sin 2 pi nt minus x upon lambda, where a amplitude, n frequency, t means time, x म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि लॅम्डा म्हणजे वेव्ह. आता आपण दुसरे इक्वेशन घेणार आहोत y2. दिस इक्वेशन ऑफ वेव्ह, दिस वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन. ही वरची इक्वेशन ही वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनला चालली x ऍक्सिसच्या आणि दुसरी इक्वेशन घेणार आहोत ती निगेटिव्ह डायरेक्शनला चालली. म्हणजे फक्त बदल काय होईल, इथं मायनसच्या ऐवजी प्लस येईल. म्हणजे काय होईल, a sin 2 pi nt plus x upon lambda. म्हणजे हे झालं पॉझिटिव्ह डायरेक्शनचं इक्वेशन. आता तुम्ही म्हणता हे इक्वेशन कुठून आले, तर 11वी मध्ये हे आपण डिराइव्ह केलेले आहे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ते इक्वेशन आलेलं आहे. त्याचा आपण एक फॉर्म इथं डिफरंट फॉर्म सुद्धा आपण त्याचे पाहिलेले आहेत. त्याचं हे इक्वेशन आपण डायरेक्ट घेतलेलं आहे. आता हे दोन वेव्ह झाले, एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाणारी, दुसरी निगेटिव्ह डायरेक्शनला जाणारी. मग काय होईल इथं की तिथं आपल्याला सुपरपोजिशन होतं, इंटरफरन्स होत आहे, म्हणजे मिक्सअप होतं, म्हणजे ऍडिशन होते. पण रिझल्टंट काढायचं असेल तर काय म्हणतो आपण, y is equal to y1 plus y. कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण याच्या अगोदरचे पाहिलेले रिझल्टंट आपण y is equal to y1 plus y. And therefore, the values of these y1 and y2, a sin 2 pi nt minus x upon lambda plus a sin 2 pi nt plus x upon. काय केलं आपण की y1 आणि y2 ची किंमत इथं ऍड केली. आता आपल्याला परत
इथं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्सचा आधार घ्यायचा. मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला रिलेशन आहे का, वी हॅव साइन सी प्लस साइन डी. असं बेरजेसाठी मॅथमॅटिक्स मध्ये एक फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला तो, की 2 साइन, काय फॉर्म्युला आहे पाहतो, 2 साइन सी प्लस डी, सी प्लस डी अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन 2, असा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहे. मग सी म्हणजे कुठला, तर हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट, त्याला आपण सी म्हणूया. आणि डी कोण आहे, हा दुसरा ब्रॅकेट, त्याला आपण डी म्हणूया. म्हणजे आपल्या हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्सचा, ह्याचा वापर आपल्या इक्वेशन मध्ये करायचा. मग सी कोण आहे, तर हा पूर्ण ब्रॅकेट nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा सी म्हणू, nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा याला डी म्हणू. त्यानंतर 2 आहे, मग हे कॉमन, मग काय येईल, ह्याचा वापर आपण वर करूया. मग काय मिळेल आपल्याला बघा, y इज इक्वल टू 2 a हा साइन 2 पाय. म्हणजे आपण 2a साइनच्या जे 2 साइन झालं, पण इथं a आणि 2 पाय हे सुद्धा घेऊन ठेवलं, म्हणजे 2a sin 2 पाय. आता काय येणार, आपण c प्लस d अपॉन 2, म्हणजे c आपलं हे आहे, म्हणजे nt मायनस x अपॉन लॅम्बडा, हा झाला c प्लस d हा nt प्लस x अपॉन लॅम्बडा टोटल डिवाइडेड बाय. नंतर काय करणार आपण, cos 2 पाय, कारण आपण 2a साधारण धरूया, cos 2 पाय. आता काय करणार आपण, c मायनस d अपॉन 2, म्हणजे c काय आहे, nt मायनस x अपॉन लॅम्बडा मायनस nt मायनस x अपॉन लॅम्बडा टोटल डिवाइडेड बाय ब्रॅकेट कंप्लीट. आलं का सर्वांच्या लक्षात? हेच एकदम महत्वाचे स्टेप आहे. बाकी हा जो फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी, तो पण आपल्याला वापरायचा आहे, तो आता आपण वापरणार आहे. देअरफॉर आता सिंप्लिफाय करायचं आपल्याला. इथं मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस एक्स अपॉन लॅम्बडा हा कॅन्सल होणार, मी इथं खाली अंडरलाईन करतो. ह्या 2 टर्म कॅन्सल झाल्या, पण nt प्लस nt म्हणजे 2nt होणार, म्हणजे 2a साइन 2 पाय ऍज इट इज आहे तसंच राहिलं. इथं काय ऍड होईल, 2 into 2nt अपॉन 2, ह्या 2 इथं, म्हणजे एवढ्या भागाचं काम आपलं संपलंय. पुढं बघा, आता कॉस टर्म येईल, कॉस 2 पाय. आता ह्या ठिकाणी nt प्लस आहे, इथं nt मायनस आहे, मी तर अंडरलाईन करणार आहे, म्हणजे या ठिकाणी nt ही टर्म इथं कॅन्सल होईल. आता पुढे काय शिल्लक राहत आहे, मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, हे तर या ठिकाणी यांची बेरीज होणार आहे. मग बेरीज झाल्यानंतर काय होईल, इथं मायनस 2x अपॉन मायनस 2x अपॉन लॅम्बडा, आणि हा 2 ऍड होईल म्हणजे 2 लॅम्बडा, म्हणजे आपल्याला कॉस टर्म काय म्हणजे cos 2 पाय मायनस 2x अपॉन 2 लॅम्बडा. म्हणजे अशा प्रकारे आपण तो लॉ फॉर्म्युला वापरला आणि सिंप्लिफिकेशन केलं. पुढे काय मिळेल आपल्याला, y इज इक्वल टू, इथं 2 कॅन्सल होईल, म्हणजे काय मिळेल आपल्याला, 2a sin 2 पाय nt, 2a sin 2 पाय nt cos, या ठिकाणी 2 कॅन्सल, मायनस साइन हे डायरेक्शन इंडिकेट करताय, म्हणजे ते नाही घेतलं तरी चालेल, म्हणजे cos 2 पाय ने x अटॅच होईल, 2 पाय x अपॉन लॅम्बडा.
म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, y इज इक्वल टू 2a sin 2 nt cos 2πx अपॉन लॅम्बडा. फक्त याच्यामध्ये आपण रिअरेंज करू. कसे पहा, y इज इक्वल टू 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा इंटू sin 2π nt. असं फक्त आपण इक्वेशन मध्ये थोडासा चेंज करून घेतला. पुढे काय मिळेल मग आपल्याला, पुढं y इज इक्वल टू put this 2πn आणि this 2a cos 2πx upon lambda, but put 2a cos 2πx upon lambda is equal to a, and that a is called amplitude, resultant amplitude of these two waves. And also we have 2πn is equal to omega, where omega is angular equation. Then y is equal to a sin 2πnt, याच्याऐवजी काय टाकणार आपण ओमेगा, म्हणजे y is equal to a sin omega. This equation is called equation of stationary wave or equation of standing wave. म्हणजे आपल्याला परीक्षेला 3 मार्काला प्रश्न येईल की फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह किंवा डिराइव द एक्सप्रेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह किंवा डिराइव एक्सप्रेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. ते आपल्याला हे डिराइव करावं लागेल 3 मार्कासाठी. आलं का लक्षात सर्वांच्या? म्हणजे हे इक्वेशन काय सांगताय, y is equal to a sin omega t. This is the equation of stationary wave or this is equation of standing wave, and where a means resultant amplitude, omega means angular frequency. ओमेगा ची किंमत काय येते, ओमेगा ची किंमत 2πn, where n is frequency, आणि a ची किंमत काय आहे, a is equal to 2a cos 2πx upon lambda. मग या ठिकाणी फिगर कडे आपण येऊया की when the stationary wave or standing wave traveling through the medium there is formation of loop. आणि आपल्याला इथे दिसतंय पहा या ठिकाणी मी पॉइंट असे घेतलेले पहा 1 2 3 4 आणि 5 पॉइंट असतात. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कशी आहे, मिनिमम आहे किंवा 0 आहे. डिस्प्लेसमेंट आहे मिनिमम, त्याचं एम्प्लिट्यूड मिनिमम. डिस्प्लेसमेंट अँड एम्प्लिट्यूड हे मिनिमम आहे, 0 आहे. दॅट पॉइंट इज कॉल्ड नोड. मग मी इथं म्हणणार इथं काय आहे, n. इथं n, इथं n, इथं n, इथं n. आपल्याला लूप 1 2 3 4 मिळाल्या, तर नोड पॉइंट किती मिळाले, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे ज्या ठिकाणी हा वेव्ह चालू असताना ट्रॅव्हल होत असताना इंटरफरन्स होतो, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट जर कमी झालं म्हणजे आपण त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. एम्प्लिट्यूड कमी झालं तर त्या पॉइंटला नोड पॉइंट किंवा नोड असं म्हणतात. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की डिस्प्लेसमेंट हे मॅक्सिमम झालेलं आहे. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होत आहे, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, एम्प्लिट्यूड त्याचा मॅक्सिमम आहे. त्या पॉइंटला म्हणायचं अँटीनोड, त्या पॉइंटला म्हणायचं अँटीनोड. मग इथं या ठिकाणी काय आहे, ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए. आता हा कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड आणि हा कॅपिटल ए म्हणजे अँटीनोड. आलं का सर्वांच्या लक्षात? नोड म्हणजे काय, स्टेशनरी वेव्हच्या बाबतीत
किंवा टेंडिंग वेव्हच्या बाबतीत ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कमी आहे, एम्प्लिट्यूड कमी आहे, म्हणजे झिरोच आहे 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी, त्या पॉइंटला नोड पॉइंट म्हणायचं. आणि ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट हे मॅक्सिमम आहे या ठिकाणी, त्या पॉइंटला म्हणायचं, किंवा एम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्या पॉइंटला म्हणायचं अँटीनोड. मग हा पुढला ज्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की कंडिशन काय असते नोड आणि कंडिशन अँटीनोडची काय असते ते आपण पाहूया. पहिल्यांदा बघू आपण कंडिशन ऑफ नोड. कंडिशन ऑफ नोड किंवा कंडिशन फॉर नोड. नोड हा पण कॅपिटल N असा, म्हणजे त्या ठिकाणी नोड आहे. मग पहिली कंडिशन काय आहे की डिस्प्लेसमेंट मिनिमम किंवा झिरो. दुसरी कंडिशन एम्प्लिट्यूड हे मिनिमम किंवा झिरो. सच पॉइंट की ज्या ठिकाणी ज्या पॉइंटला ह्या दोन वेव्ह एकत्र आल्यानंतर डिस्प्लेसमेंट आणि एम्प्लिट्यूड शून्य होतं, कमी होतं, त्या पॉइंटला म्हणायचं नोड. मग एम्प्लिट्यूड शून्य होत आहे, मग आपल्याला एम्प्लिट्यूडचे वी हॅव एम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. कुठल्या फॉर्म्युल्याने घेतले आपण? A इज इक्वल टू 2a cos 2 pi x upon lambda. This equation gives the amplitude of stationary wave. Stationary wave चे amplitude घेण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी amplitude मिनिमम आहे, म्हणजे a is equal to 0. याचा अर्थ काय होतो? 2a cos 2 pi x upon lambda is equal to 0. जर a 0 आहे म्हणजे ही टर्म सुद्धा 0 असणार आहे. म्हणजेच काय असेल पहा, दॅट इज cos 2 pi x upon lambda is equal to 0. म्हणजेच काय असणार आहे? cos 2 pi x upon lambda is equal to 0. पण cos नंतरची ही टर्म दिसते 2 pi x upon lambda हा अँगल आहे. मग cos चा अँगल किती अँगलला? cos ची किंमत 0 येते. हे आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये सर्वांना माहिती आहे. जसं आपण म्हणतो cos 0 1. मग cos ची किती किंमत आल्यानंतर 0 येते सांगता येईल का आपल्याला? पहा, मग cos जर आपण 0 अँगल घेतला तर 1 येते. जर cos आपण 90 घेतला तर cos 90 किती येतो? 0. म्हणजे cos 90 किंवा आपण त्याला π/2 म्हणतो, π/2 रेडियन. म्हणजे cos ची जी किंमत आहे आपण किती घेऊ शकतो, किंवा तो अँगल जो आहे 2 pi x, हा अँगल जो आहे तो 90 डिग्रीला, म्हणजे आपण त्याला π/2 किंवा मी खाली देतो 90 डिग्रीला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला cos 2 pi x upon lambda ची किंमत 0 होते. आणखी किती अँगल येते? 3 π/2, त्यानंतर 5 π/2, 7 π/2 अप टू 16. आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय वाटतंय हे 1 3 5 7 9 आणि ह्या प्रमाणे ते वाढत जाणार आहे. म्हणजे पाय किती किंमत टाकावं लागेल? 2 pi x upon lambda. त्यावेळेस cos पूर्ण शून्य येईल तर π/2 ला टाकावं लागेल. 3 π/2, 5 π/2, 7 π/2 and so on. तर x ची किंमत किती येईल? प्रत्येक वेळेस आपण x ची किंमत काढायची. जर आपण हे दोन इक्वेशन इक्वेट केले तर व्हॅल्यूज ऑफ x किती येणार? मग x इज इक्वल टू आपल्याला जर या दोघांना आपण इक्वेट केलं तर x ची किंमत किती मिळणार आपल्याला? 2 pi इकडे गुणिले इकडे आल्या भागिले होईल, म्हणजे π/2. मी थोडंसं कॅल्क्युलेशन करतो पण आपण किंमत डायरेक्ट येणार आहे. ॲज इट इज x इकडे आहे, 2 pi इकडे भागिले होणार आहे.
म्हणजे हा पाय बाय 2 ॲज इट इज, हा 2 पाय इकडे आल्यावर 1/2 पाय होईल आणि लॅम्बडा इकडे भागिले तिकडे आल्यावर काय होईल गुणिले काय मिळून आपल्याला इथं हा पाय पाय कॅन्सल मिळणार आहे आणि x ची किंमत किती मिळणार आहे मग x द व्हॅल्यूज ऑफ x इज लॅम्बडा आणि 2 आणि 2 4 x काय मिळणार आपल्याला लॅम्बडा बाय 4. जर आपण पहिली किंमत कंपेअर केली तर काय मिळेल आपल्याला x ची किंमत पहिली लॅम्बडा बाय 4. जर आपण दुसरी किंमत कंपेअर केली या दोघांचं कंपॅरिझन तर काय होणार आहे x 2 पाय अपॉन लॅम्बडा तिकडे जाणार आहे, लॅम्बडा वरती 2 पाय खाली येईल, परत काय होणार इथं पाय कॅन्सल होईल आणि x ची किंमत आपल्याला मिळणार आहे 3 लॅम्बडा, दुसरी 3 लॅम्बडा अपॉन 4. जर आपली 5 पाय बाय 2 आपण कंपेअर केली तर काय येईल 5 लॅम्बडा अपॉन 4 अँड सो ऑन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x च्या किमती कशा मिळतील कंपॅरिझन जर आपण केलं, पहिली किंमत आपण कंपॅरिझन केली तर आपल्याला x ची किंमत मिळाली लॅम्बडा बाय 2, दुसरी मिळाली 3 लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4 3 लॅम्बडा बाय 4, तिसरी कंपेअर केली तर आपल्याला मिळेल 5 लॅम्बडा अपॉन 4, ही केली तर 7 लॅम्बडा अपॉन 4 अँड सो. तर मग आपल्याला ह्या दोघांच्या मधलं अंतर किती असणार आहे ते काढायचं आहे. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड, या नोड मधलं अंतर किती असेल, ह्या नोड मधलं अंतर किती असेल, ह्या दोन जे नोड पॉइंट आहेत त्या दोघांचं मधलं अंतर किती असणार आहे, म्हणजे एक लूप आहे ह्या लूपचं अंतर किती असणार आहे ते आपल्याला मिळेल. मग कसं मिळेल, मग इथं आपण याच्यामधून ह्याला वजा करूया, म्हणजे 3 लॅम्बडा अपॉन 4 मायनस लॅम्बडा अपॉन 4 म्हणजे किती मिळेल छेद सारखा आहे म्हणजे वरच्यांची वजाबाकी होईल, म्हणजे 2 लॅम्बडा अपॉन 4 म्हणजेच काय मिळेल आपल्याला लॅम्बडा बाय 2. म्हणजे एक रिझल्ट. आता पुढले जर दोन जरी केले तुम्ही तरी त्यांच्यामधलं फरक किती येणार आहे वजाबाकी लॅम्बडा बाय 2. आणखी आपण पुढे करत गेलो तर प्रत्येकाच्या ठिकाणी फरक लॅम्बडा बाय 2. म्हणजे आपण एक उदाहरण करू शकतो इथं द डिस्टन्स बिटवीन, खाली लिहितो पाहिजे द डिस्टन्स बिटवीन two successive node is lambda by 2. म्हणजे महत्वाचा रिझल्ट आपल्याला मिळाला की दोन सलग येणारे नोड हे दोघांमधलं ह्या दोघांच्या मधलं ह्या दोघांच्या मधलं म्हटलं अंतर जे आहे ते फिक्स आहे, किती असतं लॅम्बडा बाय 2. म्हणजे विधान आपण केलं द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2. सिमिलरली आपण कंडिशन बघणार आहोत, कंडिशन फॉर हे लक्षात आलं का सर्वांच्या. मग आपण कंडिशन फॉर एंट्री नोड कडे जाणार आहोत. कंडिशन फॉर एंट्री नोड ते आपण ए अक्षर. मग एंट्री नोडची कंडिशन काय आहे, या ठिकाणी तर डिस्प्लेसमेंट जास्त असते आणि एम्प्लिट्यूड सुद्धा जास्त असते. म्हणजे पहिली कंडिशन डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, दुसरी कंडिशन एम्प्लिट्यूड मॅक्सिमम. म्हणजेच काय दिस a इज इक्वल टू प्लस मायनस 2a. या ठिकाणी बघा एम्प्लिट्यूड a इज इक्वल टू 2a cos 2 पाय पण लॅम्बडा, हा अँगल आहे, a ची किंमत जास्त असते किती असू शकते तर ती प्लस 2a किंवा मायनस 2a. कारण की प्लस म्हणलं तर पॉझिटिव्ह डायरेक्शनला म्हणजे हा भाग आणि निगेटिव्हचा खाली. ठीक आहे. म्हणजेच काय याचा अर्थ की 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस 2a. आता जे आता आपण पाहिलं ना इज इक्वल टू 0 त्याप्रमाणे द्यायचं. आता इथं 2a इकडला कॅन्सल म्हणजे काय राहिलं cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस 1. आता मगाशी इथे इक्वल टू 0 होतं, मग ह्या अँगल साठी त्याची किंमत किती येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. याचा अर्थ 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू हा जो अँगल आहे. आता
आपल्याला माहिती कॉस 0 असल्यावर 1 येतो. म्हणजे 100% पहिली किंमत किती असली पाहिजे आपली 0. दुसरी किंमत किती येईल आपली बघा पाय येणार आहे कारण की 0 नंतर पाय नंतर 2 पाय 3 पाय 4 पाय अप टू 7. म्हणजे अशा प्रकारे 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय and so on. जर आपण ही किंमत टाकली तर प्रत्येक वेळेस आपल्याला प्लस किंवा -1 येईल. म्हणजे फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ x. मग यासारखा परत तर पहिली कंपेअर केली तर x किंमत काय येणार आहे 0 येणार आहे कारण x 2 पाय आपल्याला पलीकडे गेलं 0 into ते 0च होणार आहे. दुसरी किंमत किती येईल बघा मग पलीकडे गेलो आपण पाय कंपेअर केला x हा डिवाइड होईल पाय पाय कॅन्सल होईल म्हणजे म्हणले काय राहील λ/2 राहील. पुढली किंमत जर आपण पाडली तर लॅम्बडा येईल. आणखी पुढे गेलो 3 पाय जर कंपेअर केलं तर काय होईल आपल्याला पुढली मिळणार आहे 3 पाय 3 लॅम्बडा पाऊन अँड सो ऑन. म्हणजे जर आपण पहिली कंपेअर केली तर 0 मिळेल. पायची किंमत कंपेअर केली तर λ/2 मिळेल. 2 पाय कंपेअर केलं तर लॅम्बडा मिळेल कारण की कॅन्सल होईल. 3 पाय कंपेअर केलं तर 3 λ/2. 4 केला तर परत किंमत काय येणार आहे 2 लॅम्बडा येणार. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला x च्या किमती येतील. आता आपल्या दोघांच्या मध्ये अंतर डिटरमाइन करायचे. λ/2 -0 किती मिळणार आहे आपल्याला λ/2. लॅम्बडा -λ/2 आपल्याला किती मिळणार आहे λ/2. म्हणजे या ठिकाणी सुद्धा द डिस्टन्स बिटवीन two successive antinodes is λ/2 किंवा λ/2. म्हणजे हा अँटीनोड ह्यांच्या दोघांच्या मधला अंतर ह्या दोघांच्या मधला अंतर ह्या दोघांच्या मधला अंतर सुद्धा किती येतं λ/2. आणि नोड असेल तरी λ/2. म्हणजे या ठिकाणी नोड पॉइंट आणि अँटीनोड हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दोन नोड मधलं सुद्धा अंतर किती आहे λ/2. 2 अँटीनोड मधलं सुद्धा अंतर किती आहे λ/2. जर आपण हे अंतर विचारात घेतलं बघा नोड आणि अँटीनोड आता ही पूर्ण लूप आहे ह्याचं अंतर n म्हणजे किती झालं λ/2. आणि आता आपल्याला काढायचं काय नोड आणि अँटीनोड मध्ये अर्ध अंतर म्हणजे किती होणार आहे λ/2 पूर्ण अर्ध म्हणल्यावर λ/4. म्हणजेच आपल्याला आणखी एक रिझल्ट मिळेल तर द डिस्टन्स बिटवीन